पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेंढापूर येथे आमदार अभिजित पाटील यांच्या गटाने प्रचाराचा शुभारंभ केला। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, दीपक पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेत मतदारांपुढे मांडणी केली। रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण व ग्रामीण विकासाच्या माध्यमातून आता पंढरपूरसह माढ्याचा चेहरा मोहरा बदलत असून विकास कामे करण्याची धमक लागते असे सांगत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठे विधान केले। पहा ते काय म्हणाले। आज मात्र विकास कामावरती बोलण्यापेक्षा आणि मग ही सांगते ती काय निधीचं। आज मला या निमित्तानं आपल्याला सांगायचंय, निधी आणायचा आहे म्हणते ती। निधी कुठून आणणार आहे? मी एक गोष्ट सांगतो, काही जणांनी सांगितलं विरोधी पक्षात आहे। विरोधी पक्षात असलेला जरी आमदार असला आणि त्या ठिकाणी काम करत असला तरी बघा, ज्याचं काम बोलतं त्याला काय असतं। मी एक साधं उदाहरण सांगतो। आपल्या इथं शक्तीपीठ व्हायला लागला होता, बार्शीवरनं मोहोळवरनं पंढरपूर सांगोला मार्गे चालला होता। मी अधिवेशनात 2 वेळा प्रश्न विचारला याच्यावरती की हा शक्तीपीठ त्या ठिकाणी रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याला पॅरलल होणार आहे आणि हा या रस्त्यावर वाहतूक नाही, आणि मग सांगलीच्या पुढे अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, आणि मग इथं जर काम पूर्ण होणार नसेल, परत काम अडकणार असेल आणि ज्या रस्त्यावरती ट्रॅफिक नाही तिथंच पुन्हा अजून शेजारी रस्ता करणार आहे, त्याच्याऐवजी आणि तो सगळा बागायत एरियात जातोय, त्याच्याऐवजी आपण या बाजूने रस्ता घ्यावा। आणि मग मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, पालकमंत्री महोदय होते, बैठक झाली आणि बैठकीत ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणारं आई तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर हे 2 कुलदैवत त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत। मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत तिथं जोडलं जाईल। ज्योतिबा देवस्थानाला त्या ठिकाणी रस्ता जाईल, पन्हाळगड जाईल, बाळूमामाचं आदमापूर जोडलं जाईल आणि हा रस्ता सगळा माळरानावरनं जाणार। आणि मग माळरानावरनं गेल्यानंतर तो बार्शीतनं माढ्यावरनं मोडलीमोरनं करकमवरनं त्या ठिकाणी आव्यातनं जांबूडवरनं भयांच्या मतदारसंघातनं माळशिरस मधनं पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणार आहे। आणि मग ही ज्यावेळेस भूमिका आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं विकसित भागात विकास करण्यापेक्षा अविकसित भागामध्ये विकास झाला पाहिजे, आणि हा रस्ता जर या माळरानावरून गेला तर या बाजूला या गावामध्ये मेंढापूरमध्ये भैया आपल्याला MIDC करायची आहे, आणि मग आपल्या हाकेवरनं रस्ता जाणार आहे। त्या MIDCला मोडली MIDCचं अधिसूचना निघाली आहे, माड्याच्या पलीकडे एक MIDC करायची आहे, आपल्याला माळशिरस मध्ये एक करायची आहे, पालकमंत्र्यांनी मसवडमध्ये एक करतायत, आणि मग त्या माळरानावर केल्या तर 5-6 MIDC होतील आणि मोठे उद्योग येतील, तिथल्या तरुणांना रोजगार मिळेल, तिथले तरुण त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय टाकतील आणि आपल्या भागाची त्या ठिकाणी एक वेगळ्या औद्योगिक क्रांतीमध्ये बदल होईल। ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मीटिंग मध्ये त्या बोलल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना ही गोष्ट पटली आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती दुसरा आराखडा करायला सांगितला। दुसरा आराखडा झाला आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये पालकमंत्री आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की आपण इकडून रस्ता आता इकडून बदलतो। आणि काय गडी म्हणायला लागलं, आम्ही मागणी केली, त्यांना माहित बी नाही। माझी विनंती आहे, मागणी केली, मंजूर केली कोणी? मुख्यमंत्री महोदयांनी। मुख्यमंत्री महोदयांनी म्हणले का यांचं पत्र आलतं म्हणून मी मंजूर केला?